आज आपण एक गोष्ट ऐकूया जिचं नाव आहे आदर्श विद्यार्थी. पांडव आणि कौरवांनी आपले गुरु द्रोणाचार्य यांच्याकडून अनेक प्रकारच्या विद्या आणि कला शिकून घेतल्या होत्या. अर्जुनाला धनुर्विद्येची विशेष आवड होती. लवकरच तो धनुर्विद्येत पारंगत झाला. आपल्या प्रावीण्यामुळे अर्जुन लवकरच गुरु द्रोणाचार्याचा लाडका शिष्य बनला. दुर्योधनला आणि त्याच्या भावांना हे मुळीच आवडत नसे. ते नेहमी त्याच्याकडे ईर्ष्या भावनेने पाहत असत. एक दिवस द्रोणाचार्यांनी आपल्या सगळ्या शिष्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. एक लाकडी पक्षी त्यांनी झाडावर टांगला. मग त्यांनी सगळ्या शिष्यांना सांगितलं, झाडावरचा तो पक्षी दिसतो आहे ना, त्याच्या डोळ्याचा बरोबर वेध घेऊन बाण मारायचा आहे. सर्वजण आपले धनुष्यबाण घेऊन तयार झाले. प्रथम त्यांनी युधिष्ठिरला बोलावलं. तो बाण मारणारच होता. एवढ्यात द्रोणाचार्यांनी विचारलं, तुला काय दिसत आहे? युधिष्ठिरानं उत्तर दिलं, गुरुजी, मला तुम्ही दिसताय, झाड दिसतंय, पानं दिसत आहेत आणि पक्षी पण दिसत आहेत. द्रोणाचार्य म्हणाले, बाजूला हो, तू नीट वेध घेऊन बाण मारू शकणार नाहीस. मग त्यांनी दुर्योधनला बोलावलं. त्यालाही तोच प्रश्न विचारल्यावर दुर्योधनानं मोठ्या गर्वानं उत्तर दिलं, गुरुवर्य, केवळ तुम्हीच नाही तर तुमच्या आजूबाजूचे सगळे लोकही मला दिसत आहेत. झाडं, पानं, पक्षी सर्व काही स्पष्ट दिसते. द्रोणाचार्य म्हणाले, दुर्योधना, तूही बाजूला हो, तुलाही नीट बाण मारता येणार नाही. असाच प्रश्न त्याने भीम, नकुल, सहदेव आणि इतर सर्व भावांनाही विचारला आणि सर्वांनी अशीच उत्तर दिली. अखेर अर्जुनाची वेळ आली. अर्जुन बाण हातात घेऊन तो तयार झाला. बाकी सर्व काही विसरून पक्षाकडे एकटक पाहू लागला. गुरुजींनी विचारलं, अर्जुना, तुला काय दिसतंय? अर्जुन म्हणाला, गुरुदेव, मला केवळ पक्षाचा डोळा दिसत आहे. अर्जुनाचं संपूर्ण लक्ष पक्षावर केंद्रित झालं आहे हे पाहून द्रोणाचार्यांना आनंद झाला. ते लगेच म्हणाले, आता तू बाण मारू शकतोस. वाह! बाण थेट पक्षाच्या डोळ्यात अचूकपणे पोहोचला. तर मग मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट? मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.